सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशेति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं जितेन्द्रियगणाग्रणिरविरतः परे ब्रह्मणि कलौ श्रुतिपदावनेत्रितनयोऽवतीर्णः स्वयं करात् सुकमण्डलुकुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः दर्शनात् सर्वपापग्नीं स्पर्शनात् स्वर्गगामिनीं स्नानेन मुक्तिदां पुण्यां कृष्णावेणीं नमाम्यहं दृष्ट्वा जन्मशतं पापं स्पृष्ट्वा जन्मशतत्रयं स्नात्वा जन्मसहस्राणि हन्ति कृष्णा कलौ युगे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरोः पादौ दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादश्रीवल्लभः मलातारी गंगे सकलभयभंगे त्रिपथगे नमः श्रीकृष्णे ते जय शमिततृष्णे गुरुमते भगवती श्रीकृष्णा वेणी माता की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। श्री गणेशाय नमः। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक चॅनेलवर आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। आत्ता हा कार्यक्रम बघणाऱ्या त्याचप्रमाणे नंतरही जॉईन होणाऱ्या किंवा काही कालानंतरही यूट्यूबवर हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वच साधक भगवत भक्तांना मी प्रेमपूर्वक नमस्कार करतो। आवाज व्यवस्थित येत असेल तर थोडंसं कमेंट करून सांगा आवाज कसा येतो काय येतो। आपण कृष्णालहरी चिंतन असा विषय घेऊन 10 दिवस बोलतो आहोत। आज 10वा दिवस आहे। स्वामी महाराजांचा एक अलौकिक असा ग्रंथ आहे कृष्णालहरी ग्रंथ आहे। कृष्णा मातेची स्तुती, कृष्णा नदीची स्तुती, परंतु ती नदीची स्तुती करत असताना आपल्या जीवनातल्या सगळ्या समस्यांना स्वामी महाराजांनी जाता जाता सहजगत्या स्पर्श केलेला आहे। सगळ्याच समस्यांना महाराजांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुख मानवी जीवनामध्ये काय होते हे महाराज अतिशय तळमळीने सांगतात। महाराज भगवती कृष्णावेणी मातेला म्हणतायत की माझ्याकडे पाप आली कुठून हे सांगत असताना काल आपण विचार करत होतो या लहरीवर निजात्मस्तेनेन प्रतिपदमगम किन्न विहितम की ज्यानं आत्मस्वरूपाची चोरी केली आहे त्यानं कुठला अपराध केला नाही, त्यानं कुठलं पाप केलं नाही, तर अशा चोराच्या हातून सगळीच पाप होतात असं सांगत असताना आपल्या पापांची आपल्याला जाणीव असावी या हेतूनं महाराज ही लहरी सांगतात। आपण रोज जे व्यवहार करतो ते व्यवहार आत्मस्वरूपाच्या विचारातून पूर्णपणे उलट आहेत। संपूर्ण जीवनामध्ये आत्मस्वरूपाकडे आपलं लक्षच नाही आहे। हा देह जो आहे हा देह आपल्याला तात्पुरता मिळालेला आहे। जर आपण विचार केला तर हा देह रोज मरतो।
रोज नष्ट होतो असं म्हणा, रोज मरतो म्हणण्यापेक्षा. का नष्ट होतो? तर मी ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळी जो देह माझ्याकडे होता तो देह माझ्याकडे आज आहे का? तो देह माझ्याकडे आज नाही. मग तो देह गेला कुठं? मी ज्यावेळेला चालायला सुरुवात केली त्यावेळी जो देह माझ्याकडे होता तो देह आज माझ्याकडे आहे का? नाही आहे. त्यानंतर मी शाळेत जात होतो, तो देह माझ्याकडे आहे का? नाही आहे. ज्यावेळेला माझं लग्न झालं त्यावेळी जो देह माझ्याकडे होता तो आज आहे का माझ्याकडं? 5-6 वर्षापूर्वी ज्यानं मला बघितलेलं होतं तो जर 5-6 वर्षानंतर जर आज मला बघायला लागला तर तो मला ओळखत नाही. का ओळखत नाही? कारण तो देह आता नाही आहे माझ्याकडे. रोज कनी बदल होतोय देहामध्ये. हा नित्य असेल का देह रोज बदलणारा? फार अवघड बोलायला नको, आपण एकदम सोपं करून बोलूया. देह नित्य नाही आहे तर आत्मस्वरूप नित्य आहे. आणि त्या आत्मस्वरूपाकडे संपूर्ण जीवनामध्ये आपलं लक्ष जात नाही किंवा त्या आत्मस्वरूपाला समजून घेण्याचा संपूर्ण जीवनामध्ये आपण प्रयत्न करत नाही. जास्तीत जास्त भौतिक सुख कशी मिळतील? हा देह जास्तीत जास्त सुखी कसा होईल? लक्षात घ्या, सकाळी 6:30ला मला चहा लागतो. 6:30ला जर चहा मिळाला नाही, एखाद दिवशी कधीतरी दूध ओतू गेलं म्हणा किंवा दूध नासलं म्हणा किंवा दूध मांजरानं पिलं म्हणा, दूध नाही आहे, 6:30ला दूध मिळालं नाही, 7 वाजता दूधवाला येतो, आपल्याला चैन पडत नाही जोपर्यंत आपण चहा पित नाही तोपर्यंत. मग एवढ्याशा अर्धा कपभर चहा करता मन इतकं अस्ताव्यस्त होतं. कुणावर तेवढा राग निघेल आपला सांगता येत नाही, कारण या देहाला त्याची सवय झाली. या देहाला आत्ता चहा पाहिजे, कुठनं का असेना, कसा का असेना, परंतु आत्ता चहा पाहिजे. कित्येक वेळा मी अशीही लोक बघितलेली आहेत, दूध नासलेलं आहे, त्या नासलेल्या दुधात चहा घालून द्या, खरं मला आत्ता चहा द्या, बस चहा पाहिजे. कित्येक लोक असे आहेत की चहा पिला नाही तर डोकं दुखतं. कित्येक लोक असे आहेत चहा पिला नाही की त्या लोकांना काय होतं सांगता येत नाही. मी त्यातच आहे बरं काय, मी काय त्यापासून वेगळा नाही. चर्चा करतोय आपण, चिंतन करतोय आपण. या सवयी ज्या आहेत, या सगळ्या सवयी या देहाच्या आहेत, आत्मस्वरूपाच्या नाही आहेत. आणि या देहाला तो जे मागेल ते आपण त्याला देतोय, इथं खरी चूक होती. हा देह जो आहे, हा देह भौतिक विषयातून आलेला आहे, त्यामुळं तो भौतिक विषयामध्ये रममाण होतो. परंतु हे जे आत्मतत्व आहे, आत्मस्वरूप जे आहे ते नित्य आहे. सदोदित त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. जीवनामध्ये जे सगळे व्यवहार आपले चालतात हे देह म्हणजे मी आहे या गृहितानं चालतं. आणि खरी चूक होती इथं, त्यामुळं आपल्या हातून पाप घडतं. देहाला फार कमी महत्त्व द्यायला पाहिजे, आत्मस्वरूपाकडे लक्ष पाहिजे. म्हणून स्वामी महाराजांचं जर तुम्ही चरित्र बघितलं पहिल्यापासून, ही संतांची चरित्र का बघायची? कारण संत आपल्या वागण्यातून आपल्याला शिकवत असतात, ते बोलत नसतात. गुरुस्तु मौन व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. हे जे गुरु असतात ते मौनानं व्याख्यान देतात, मौनानं शिकवतात. म्हणजे काय तर त्यांची जी वागणूक असते ती आपल्याकरता शिकवण असते. शिष्यास्तु छिन्न संशय हा म्हणजे शिष्याला कुठल्याही प्रकारचा संशय नसतो. का नसतो तर त्या गुरूंचं वागणंच एवढं विलक्षण असतं की ते त्या वागण्यातून आपल्या शिष्यांना शिकवण देत असतात. एकादशीला झोपायचं नाही. आपण काय करतो, एकादशीला जेवत नाही, जेवायचं नाही, बरोबर. परंतु ते जेवणाच्या व्यतिरिक्त ते फराळाचं जे असतं ते रोजच्या जेवणाच्या दुप्पट असतं. म्हणून एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतो की नाही आपण. परंतु एकादशीला एक वेळ जेवला तरी चालेल,
परंतु एकादशीला रात्री झोपायचं नाही, रात्रभर हरिजागर करायचं आहे. आणि रात्रभर हरिजागर करायचं असल्यामुळं रात्री झोप येऊ नये याकरता दिवसभर जेवायचं नाही, पोट रिकामं ठेवायचं आहे, म्हणजे झोप येणार नाही. आपण जर भरपूर जेवलो तर रात्री झोप येणार, म्हणून उपोषण करायचं आहे. उपोषण नंतर जागरण अगोदर. उपोषण तर करायचंच आहे, आपल्याला धर्माची आज्ञा. परंतु महाराजांनी काय करावं तर शेंडीला खुंटीला बांधून घालायचं. जरा जरी असं डोलका आला तरी सुद्धा शेंडीला ओढ लागायला पाहिजे, झोप येता उपयोग. असं कित्येक दिवस केल्यानंतर हे शरीर एकादशीला झोपणारच नाही. हा अभ्यास आहे. ही जी जीभ आहे या जिभेला आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे का नको, आपल्या स्वाधीन ठेवायला पाहिजे का नको, काही जीभ मागल ते तिला द्यायचं. म्हणून महाराजांनी काय केलं, भिक्षेला जायचं, भिक्षा मागून आणायची आणि ती आणलेली भिक्षा नदीत नेऊन बुचकळायची आणि खुंटीला टांगून ठेवायची. ते सगळे रस निघून गेल्यानंतर ते जे आणलेली भिक्षा आहे, काय असेल ते, भाकरी असेल, भाजी असेल, भात असेल, आमटी असेल, जे काय असेल ते सगळं एकत्र करायचं, कालवायचं. आणि कालवल्यानंतर ती जी काही भिक्षा आहे त्याचे 3 भाग करायचे. एक भाग जलचरांना, एक भाग आपण घ्यायचा आणि एक भाग ठेवायचा. कारण आपण भिक्षेला बसल्यानंतर जर कोणतरी आलं तर त्याला काय द्यायचं, म्हणून एक भाग तसाच ठेवायचा. आणि जो उरलेला 3रा भाग आहे त्या 3ऱ्या भागाचे 8 भाग करायचे. 8 घास, अष्टग्रास मुनीर भिक्षा म्हणून सांगितलं. इतका कमी आहार पाहिजे साधन करत असताना. साधकांनी जेवण कसं जेवावं खूप विचार याकरता सांगितलेला आहे. पुढे पण आपण तो विचार करायचा आहे. हे कशा करता तर देहावरचं प्रेम कमी व्हावं. देहावरचा जो आत्मभाव आहे तो देहावरचा कमी व्हावा, परमात्म्याकडं म्हणजे आत्मस्वरूपाकडे लक्ष लागावं, याकरता हा अभ्यास आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा आहे साधक अवस्थेमध्ये. या देहाला मी असं मानतो आणि या देहाला जास्तीत जास्त सुख प्राप्त व्हावं याकरता आपण धडपडतो, त्यामुळं आपल्या हातून पाप घडतं. देह म्हणजे मी आहे असं मला वाटतं, म्हणून या देहाकडून पाप घडतं. महाराज सांगतात की निजात्मस्तेनेन प्रतिवदमगम किन्न विहितम असं जेव्हा सांगतात तेव्हा आत्मस्वरूपाची चोरी जन केली आहे त्याने सगळे पाप केले आहेत. भगवती कृष्णावेणी माते इतका परमपातकी मी आहे, आता माझा उद्धार तुझ्याशिवाय करणारं कोण नाही आहे. भगवती कृष्णावेणी माते मी तुझ्या चरणी नतमस्तक झालोय, तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. पुढच्या लहरीकडे आपण वळूया. हा जो विषय होता तो कालच्या लहरीतला थोडासा शिल्लक राहिलेला विषय होता, तो मी आता सांगितला. आता ही अत्यंत महत्त्वाची लहरी, महाराजांना खूप काही या लहरीतून सांगायचं आहे, ह्याचं थोडंसं चिंतन आपण करूया. समं साक्षात् पश्यस्यखिल हृदयस्थे भगवती त्वदग्रे वक्तव्यं नहि नहि तथापीह वदति प्रभोरग्र्ये लोकास्तदनुसरणं मेस्तु शरणं. नमः श्री कृष्णे ते जय शमित तृष्णे गुरुमते. भगवती कृष्णावेणी माते समं साक्षात पश्यसी, तू सगळ्या जगताकडं समत्वाच्या नजरेनं बघतेस, समान बघतेस. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय महाराज सांगतात की भगवती तू कशी आहेस तर अखिल हृदयस्थे भगवती, तू प्रत्येक प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये वास करणारी आहेस. भगवती कृष्णावेणी मातेचा पोस्टल ॲड्रेसच महाराजांनी देऊन टाकला. भगवती कृष्णावेणी माता कुठं आहे तर अखिल हृदयस्थे भगवती, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये राहणारी भगवती आहे. त्यामुळं त्वदग्रे वक्तव्यम नाही नाही, तुला काहीही सांगायची गरज नाही आहे. तू आमच्या हृदयामध्ये वास करतेस, त्यामुळं आमच्या मनामध्ये जे काय चाललंय ते तुला समजतंय, कळतंय. परंतु महाराज सांगतात, परंतु जे समर्थ असतात त्यांच्याजवळ
कनिष्ठाने आपलं मन मोकळं करावं अशी पद्धत आहे. म्हणून मी हे सगळं तुला सांगतो. नाही तर तुला हे सांगण्याची आवश्यकता नाही, तुला कळतंच. आमच्या मनामध्ये काहीही असू दे, कुठलाही विचार आमच्या मनामध्ये येऊ दे, तो तुला कळल्याशिवाय राहत नाही. तुला कळतं. थोडासा विचार थांबून या लहरीवर आपण करूया. थोडं चिंतन या लहरीवर आपल्याला करायलाच पाहिजे. भगवती कशी आहे? जो परब्रह्म परमात्मा आहे, पहिल्यांदाच सांगतो सुरुवातीला, पहिल्या लहरीपासून या लहरीपर्यंत महाराजांनी प्रत्येक ठिकाणी उत्पत्ती स्थिती लय करणारा जो परमात्मा आहे, तो परमात्मा म्हणजेच भगवती कृष्णवेणी माता आहे, ह्या विषयावरून बोलत आहे. आणि परमात्म्याचे हे सगळे गुण आहेत. अखिल हृदयस्थे भगवती हा परमात्म्याचा गुण आहे आणि तो परमात्मा म्हणजेच भगवती कृष्णवेणी माता आहे. महाराजांनी मंगलाचरणापासूनच आपल्याला हे सांगितले, आपल्या मनावर हे बिंबवलं. भगवती तू कशी आहेस? तर अखिल हृदयस्थे भगवती. आपलं हृदय जे चालतं ते हृदय चालवणारी भगवती आहे. कसं चालतं हृदय? विचार केला का कधी त्याच्यावर आपण? आपण झोपतो, झोपल्यावर सुद्धा हृदय चालू आहे, थांबत नाही, 24 तास कार्य करतं. जन्माला आलेल्या क्षणापासून ते मृत्यूपर्यंत कायम स्वरूपी 24 तास क्षण आणि क्षण चालणारं काय आहे? तर हृदय आहे. ते चाललं नाही तर आपण एका मिनिटात खलास, हार्ट अटॅक, मेन स्विच ऑफ. तर ते कोण आहे? भगवद्गीतेमध्ये देवाने सांगितलं की सर्वस्य चाहम हृदय सन्निवेष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेह चाहम. एवढा मोठा विचार देवानी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगून ठेवला आहे, जरा सुद्धा आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. थोडस अत्यंत दुःखानं मला सांगावंसारखं वाटतं, अत्यंत दुःखानं. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करून मी बोलतो की सगळ्यात धर्मग्रंथाचा मोठा अपमान जर कुठल्या धर्मात असेल तर तो हिंदू धर्मात आहे. इतर कुठल्याही धर्माला आपल्या धर्मग्रंथाला नावं ठेवलेली चालत नाहीत. एक वेळ ते म्हणतील आमचं मुंडकं उडवा, आम्हाला खलास करा, परंतु आमच्या धर्मग्रंथाबद्दल बोललेलं आम्हाला चालणार नाही. परंतु आज आपण हिंदू धर्मीय भगवद्गीतेला आपला धर्मग्रंथ मानतो, धर्मग्रंथ मानतो आज आपण. परंतु आज असं किती लोकांना वाटतं की या धर्मग्रंथातला एक तरी श्लोक आपल्याला यावा. शांतपणाने विचार करा की किती वेळा भगवद्गीता आपण वाचली आहे. शांतपणाने विचार करा किती जणांच्या घरात भगवद्गीता आहे. मुसलमान समाजामध्ये त्यांची मुलगी उपवर झाली, हे कशावरून? आता ही लग्नाची झाली असं म्हणतात की ती आता उपवर झाली, आता तिला लग्नाचं बघायला सुरू करायला पाहिजे. ह्याचं क्वालिफिकेशन काय? तर तिनं कुराण पाठ केलं, तिनं कुराण पाठ केलं की ती विवाहाला योग्य झाली. तिनं कुराण पाठ केलं की ते सगळ्या समाजाला बोलवून जेवण घालतात, सगळ्यांना कळावं की आमच्या मुलीनं कुराण पाठ केलं. आज आपली मुलगी उपवर झाली की आपण काय म्हणतो? BA झाली, MA झाली, BCom झाली, MCom झाली, इंजिनियर झाली, अमुक ठिकाणी नोकरी लागली, चला आता लग्नाचं बघूया. हा विषयच नाहीये. कुणालाही असं वाटत नाही की भगवद्गीतेतला एक श्लोक आपल्याला यावा, एक श्लोक बस. 700 श्लोकापैकी एक श्लोक जर आपल्याला आला तर आपण सगळी भगवद्गीता वाचल्यासारखं. एवढा मोठा विचार आपले देव आपल्या करता सांगून जातात 5000 वर्षापूर्वी.
की मी कुठं राहतो, तर सर्वस्वचाम हृदय सन्निविष्ट. तुमच्या हृदयामध्ये मी वास करतो. तुमचा हृदय चालवणारा मी आहे. आणि तुम्हाला काय देतो? मत्त स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. हे सगळ्यात महत्वाचं. रात्री मला झोप येते कशी? विचार करा, झोप का येते आणि झोप येते म्हणजे नक्की काय होतं, अजूनही सायन्सला समजलेलंच नाही. झोपताना असा कधी आपण विचार केलाय का, मी सकाळी उठेन का नाही? की आपण झोपलोय रात्री बरोबर 9:30-10 वाजता आपण झोपलोय, परंतु संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण झोपून राहिलो, असं कधी होतंय का? बरोबर सकाळी 6-6:30 वाजता झोप येतेच आपल्याला, जाग येतेच आपल्याला. आणि जाग आल्यानंतर त्या हिंदी पिक्चर मधल्यासारखं मैं कौन हूं असं कधी आपण म्हणत नाही. त्याच क्षणी लहानपणापासून आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या मला लगेच आठवतात. हे कसं? स्मृतिर्ज्ञानम अपोहनंच. देव सांगतात, मी आहे आत बसून तुम्हाला स्मृतीचं ज्ञान करून देणार. आज हा विषय का बोलतोय मी? कारण चूक आपली कुठं व्हायला लागली. परमेश्वर आपल्या जवळ आहे आणि त्याला न बघता या संपूर्ण जगतामध्ये आपण त्याला हुडकतो आहोत. मंदिरामध्ये जाऊन रांका लावतो आहोत. त्या लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये ढकलाढकली, चेंगराचिंगरी का? मला समजत नाही की तो जो गणपती आहे, तो गणपती तुम्ही घरात बसवलेला नाही आहे का? तुम्ही घरात ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे तोच तो गणपती आहे की नाही? तत्व काय आहे असं मला म्हणायचं. लोंढा लागला म्हणून त्या लोंढ्याच्या मागे आपण पण लोंढा होऊन जायचंय का? तत्वाचा विचार करा. परमेश्वर आहे कुठं नक्की? परमेश्वर हृदयात आहे असं देव म्हणतात. मी तुमच्या हृदयामध्ये आहे. इथून आपल्या जीवनाच्या विचाराला आपण सुरुवात करूया की जर देव माझ्यामध्ये आहे तर देव पुढच्या व्यक्तीमध्ये आहे की नाही? जर देव माझ्यामध्ये आहे तर देव तो पुढच्या व्यक्तीमध्ये पण तोच देव आहे. तर माझं वागणं, माझं बोलणं असं असायला पाहिजे की त्या परमेश्वराला आवडायला पाहिजे. हृदयातला जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला मान खाली घालायला लागता उपयोग नाही. कारण देवानी काय सांगितलंय, ममै वांशो जीवलोके जीवभूत सनातना. अरे तू सामान्य नाहीस, तू माझा अंश आहेस. अरे मी बाप आहे तुझा. मुलाचं वागणं असं पाहिजे की बापाला मान खाली घालायला लागता उपयोग नाही. तो परमेश्वर आपल्या हृदयामध्ये राहून आपलं सगळं बघतोय. मी काय मनामध्ये विचार करायला लागलोय त्याला सांगायला लागत नाही, त्याला कळतं. सहजगत्या जाता जाता एक 5-10 शिव्या आपल्या तोंडातून निघून जातात. मुलांच्या करता, आपल्या बायको करता, कुणा करतात. साधा रस्त्यानं ड्रायव्हिंग करत असतो आपण, ड्रायव्हिंग करता करता कित्येक शिव्या आपल्या तोंडातून निघून जातात. एखादं कोणतरी ओव्हरटेक करून गेला तरी सहजगत्या आपल्या तोंडातून शिवी निघून जाते. ती त्याच्यापर्यंत पोचत पण नाही, तो निघून जातो. परंतु ती जी शिवी आहे ती शिवी आपल्या तोंडातून गेल्यानंतर आपल्या हृदयामध्ये जो असणारा आत्माराम पांडुरंग आहे त्याला मान खाली घालावी लागते. कारण भगवती कृष्णावेणी माता सांगते की अखिल हृदय असते भगवती, मी तुमच्या हृदयामध्ये वास करते. तुम्ही काय बोलता, तुम्ही काय वागता, तुम्ही टेबला खालून पैसे घेता की टेबलावरून पैसे घेता, तिला सगळं कळतं. तुम्ही कुठे ढपला पाडलाय हे तिला वेगळं सांगायला लागत नाही. तुमचा ढपला तिला लगेच कळतो. का? कारण ती तुमच्या हृदयामध्ये तीच आहे, दुसरं कोण नाहीच आहे. सदोदित आपल्याकडे ती बघते असा विचार करून जर आपण जीवनामध्ये जर जगायला लागलो तर संपूर्ण जीवन आपलं बदलून जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की नाही की एक भगवद्गीतेचा श्लोक आपलं जीवन बदलून टाकेल. योग कर्मसु कौशलम. योग कर्मसु कौशलम. बस एवढा एक श्लोक, या एका श्लोकाचा एवढाच अर्धा चरण घ्या, तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल.
मी निश्चित सांगतो. आपल्याला दिलेलं कर्म कौशल्यानं करणं, जबाबदारीनं करणं, प्रामाणिकपणानं करणं, हा योग देवाने सांगितलेला आहे. माझ्यापर्यंत पोहोचायचं बस. परंतु आपण नोकरीला गेल्यानंतर तिथं कशा पद्धतीनं वागतो, परमेश्वराला आवडेल अशा पद्धतीनं आपलं वर्णन आहे का, वागणं आहे का? नाही आहे. जीवन बदलण्याकरता भगवद्गीता कारणीभूत आहे असं मी तुम्हाला सांगतोय. एकच श्लोक आपलं संपूर्ण जीवन बदलून जाईल. महाराज सांगतात की भगवती कृष्णावेणी माता कुठे आहे, तर ती हृदयामध्ये आहे. जोपर्यंत तो आत्मा, ते आत्मरूप हृदयामध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे. आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा. एकदा तो निघून गेला की मग कुणाला हुडकायचं आपण, आणि कसं हुडकायचं? एका मिनिटात जाळून टाकणार आपल्याला. तो आत्माराम निघून गेल्यानंतर ते जे प्रेत पडलेलं असतं, स्वकीय सगळे गोळा होतात, नातेवाईक गोळा होतात. आता हलवा म्हणतात लगेच. नाही हो म्हटले ते अमुक अमुक यायचेत, नाही आता ते तिथे येतात. त्यांच्याकरता सुद्धा थांबायला कोण तयार नाही आहे. का थांबायला तयार नाही आहे? कारण तो जो आहे तो निघून गेला. आपण घरी असतो आणि आपल्याला एक कोणतरी आपला मित्र सांगायला येतो, अहो म्हटले ते गणपतराव गेले. अहो मग ते गेले ना, मग कुणाला पोचवायचं आहे? ते सांगतात की गणपतराव गेले आणि आता त्यांना पोचवायचं आहे. अरे मग गणपतराव गेले ना, मग कुणाला पोचवायचं आहे? तर गणपतरावांच्या बरोबर जे गेलेलं नाही त्याला पोचवायचं. ते मागं जे राहिलेलं आहे ते तासभर जास्तीत जास्त, त्याच्या पुढे आपण नाही सहन करू शकत त्याला. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला प्राप्त करून घेण्याचा, त्याला जाणण्याचा प्रयत्न नाही या जन्मी होणार. परंतु आत्ता जर आपण सुरुवात केली तर कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये तो आपल्याला निश्चित सापडेल आणि तो सापडण्याकरता प्रयत्न करूया. परंतु संपूर्ण जीवनभर आपल्याला त्याची जाणीवच नसते. तो आपल्या बरोबर आहे. एखादा मुलगा कॉलेजमध्ये जातो. विचार करा, छोटंसं उदाहरण सांगतो. जेव्हा तो मुलगा कॉलेजमध्ये जातो तेव्हा इतर मुलींची तो चेष्टा करत असतो की नाही? काहीतरी बोलतो, काहीतरी टॉन्ट मारतो. परंतु एखाद्या दिवशी जर त्याचे वडील जर त्याच्याबरोबर असतील तर तो तसं वर्तन करेल का? पुन्हा तो मुलींची वडील असताना टिंगल करेल, चेष्टा करेल? करणार नाही. का? तर वडील माझ्याबरोबर आहे. सदैव जर आपण असा विचार केला की वडील माझ्या बरोबर आहेत, ते आता हृदयात आहेत माझ्या, मी काय बोलतोय त्याला मान खाली घालायला लागू नये असं जर माझं बोलणं असेल, माझं वागणं असेल, माझं वर्तन असेल, तर निश्चितच त्यांना आवडते होऊ आपण. एक गुरुजी होते आणि त्या गुरुजींना 4 शिष्य होते. गुरुजींना एक मुलगी होती. हे 4ही शिष्य सगळ्या गुणांनी संपन्न होते. त्या गुरुजींना असं वाटलं की या 4 पैकी एकाला आपला जावई करून घ्यावा, कन्यादान करावं, असं त्या गुरुजींना वाटलं. त्या गुरुजींनी विचार केला की या 4ही पैकी या आपल्या मुलीला कोण योग्य आहे त्याची आपण परीक्षा घ्यावी. त्यांनी सांगितलं की अशी एक वस्तू आणा की जी वस्तू आणताना तुम्हाला कोणीही बघणार नाही. जावा, एक वस्तू घेऊन ये. 3 शिष्य जे होते ते त्यांनी काही ना काहीतरी वस्तू आणली, परंतु 4था जो शिष्य होता त्यानं काहीही आणलं नाही. पहिल्या शिष्यानं गुरुजींच्या समोर वस्तू ठेवली. गुरुजी ही वस्तू आणताना मला कुणीही बघितलं नाही. गुरुजी म्हणाले इथं उभा राहा. दुसऱ्यानं अमुक एक वस्तू, गुरुजी मी ही आणली, ही मला कुणीही बघितलं नाही ही आणताना. तिसऱ्यानं पण आणून दिली. 4था जो आला तो गुरुजींच्या पायावर पडून रडायला लागला की गुरुजी तुमच्या मुलीकरता मी योग्य नाही आहे, कारण मी काहीच आणू शकलो नाही. का आणू शकलो नाही? कारण मी कुठलीही वस्तू घ्यायला लागलो की मला बघणारा कोणतरी आहे असं मला सदोदित वाटायला लागलं. त्यामुळे मी कुठलीच वस्तू आणू शकलो नाही. तिथं जवळपास कुणीही नसायचं, परंतु वस्तू उचलताना मला असं वाटायचं की मला कोणतरी बघायला लागलं. आणि ती जाणीव मला झाली की मी ती वस्तू घेऊ शकलो नाही.
आणि मला काहीही आणता आलं नाही. आणि गुरुजी, मी तुमच्या मुलीकरता अत्यंत अयोग्य आहे. गुरुजी म्हणाले, तूच एक माझ्या मुलगीकरता अत्यंत योग्य आहेस, कारण तू ज्याला जाणायला पाहिजे आहे त्याला तू जाणलायस. तो परमात्मा जो आहे, तो परमात्मा सदोदित आपल्याकडे बघतोय, आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, काय करतोय. द्वासुपर्णा ही जी श्रुती आहे, ही श्रुती हेच सांगणारी आहे. तो परमात्मा सदैव आपल्याकडे बघतोय, आपण काय करतोय, कसं वागतोय, काय कर्म चालू आहे, आणि त्याचं फळ बरोबर तो आपल्याला देत असतो. सांगण्याचा उद्देश एवढा आहे की तो परमात्मा आपल्या जवळ असताना आपण मात्र काय करायला लागलोय, तर या बाह्य विषयामध्ये त्याला हुडकण्याचा प्रयत्न करतोय. आज मंदिरांच्या मध्ये बघितलं तर गर्दी ऑनलाईन 8-8 दिवस, 15-15 दिवस, महिना 2-2 महिने ऑनलाईन रिझर्वेशन करावं लागतं दर्शनाचं, त्याशिवाय दर्शन मिळत नाही. वाडीमध्ये आमच्या पौर्णिमेला एवढी गर्दी, चेंगराचेंगरी. तू कुठं आहे हे आपण निश्चित जाणत नाही, त्यामुळं असं होतं. माऊली अतिशय सुंदर बोलतात, गोड बोलतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आराम, की भ्रांतासी कामो विषयावरी. मी स्वतः सर्व सुखांचा आराम असणारा परमात्मा मी तुमच्या हृदयामध्ये वास करतो, आणि तुम्ही का भ्रांतपणाने या विषयाच्या मागे लागलाय. माऊलींचं जे बोलणं आहे ते अत्यंत गोड बोलतात आणि ठोस बोलतात. माऊली सांगतात का कमलकंद आणि दुर्धरी नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी, जवळीला चिखलूची ओर. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध काय निगती. त्या गाईच्या सडावर तो गोचिड असतो, त्या सडामध्येच दूध आहे, परंतु ते दूध तो गोचिड घेत नाही, तर त्या गाईचं रक्त तो ओढतो. एवढं जवळ परमात्मा असून सुद्धा त्या परमात्म्याला न बघता या विषयामध्ये आपण रममाण झालो. आपल्या लक्षात यावं आत्मस्वरूप काय आहे, आत्मस्वरूपाची थोडीशी जाणीव आपल्याला आपल्या जीवनामध्ये व्हावी, याकरता माऊली सांगताय, महाराज सांगताय की अखिल हृदयस्थे भगवती. भगवती कृष्णवेणी माता कुठं आहे, तर प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये वास करणारी ती आहे. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये एक क्षणभर तरी तिला आपल्या हृदयामध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करावा. या तळमळीनं स्वामी महाराज ही लहरी सांगताय. समम साक्षात पश्यसी, पहिला विषय. भगवती कृष्णवेणी माते तू कशी आहेस, तर तू सगळ्या जगताकडं समत्वानं बघणार आहेस, आणि हे फक्त परमात्माच बघू शकतो किंवा संत बघू शकते. आपण सर्व जगाकडे समभावानं बघू शकत नाही. हे फक्त परमात्म्याचंच गुण आहे किंवा संतांचा गुण आहे. संत सगळ्यांच्यावर समान प्रेम करू शकतील, परंतु आपण नाही करू शकत. भगवती कशी आहे, तर सगळ्यांच्यावर समभावानं प्रेम करणारी आहे. आपल्या हृदयामध्ये जे काही विचार चाललेले आहेत ते तिला कळतात, परंतु एवढ्यावर महाराजांना हा विषय आवरता घ्यायचा नाही. महाराजांना हे जे अंतर्यामित्व आहे, हे अंतर्यामित्व साक्षी भावानं बघतेस असं सांगायचं. आता थोडंसं विचार आपण असा करूया, काय बघणे ही क्रिया आहे
बरोबर आहे की नाही? समजा आपल्याला एखादी वस्तू बघायची आहे तर आपल्याला काय करावं लागतं? डोळे उघडून त्या वस्तूकडे बघायला लागतं. त्या वस्तूचं प्रतिबिंब आपल्या मनावर पडतं. मग मेंदूकडनं आपल्याला कळतं की अमुक अमुक हा मोबाईल आहे. ही क्रिया झाली. आणि क्रिया ही कधीही नित्य नसते, कारण ती इंद्रियाद्वारा केलेली असते. परंतु भगवती साक्षी रूपाने जगताकडे बघते. म्हणजे साक्षी रूपाने बघत असताना तिला कुठल्याही प्रकारची क्रिया करावी लागत नाही. इंद्रियांची आवश्यकता नाही आहे. आपल्याला बघण्याकरता इंद्रियांची आवश्यकता आहे. नुसते डोळे असून चालत नाहीत. डोळ्यानं ती प्रतिमा घ्यायला पाहिजे आणि प्रतिमा मेंदूकडे गेल्यानंतर मेंदू सांगतो की अमुक अमुक हा मोबाईल आहे. ही नित्य नाही आहे, अनित्य आहे. परंतु भगवतीचं जे बघणं आहे हे भगवतीचं बघणं साक्षी रूप आहे. प्रत्यक्ष बघतेस. म्हणजे समजा जर एखाद्या पटांगणावर आपण गेलो आणि आकाशाकडे बघितलं आणि असं मनामध्ये आणलं की आकाश सगळं आपण बघू शकतो, तर आपल्याला कुठली क्रिया करावी लागते का? नाही. एका क्षणात आपण सगळं बघू शकतो. तिला नाही सांगावं लागत. संपूर्ण जगत आपल्या मधून निर्माण करणारी भगवती कृष्णवेणी माता आहे. उत्पत्ती स्थिती लय एका क्षणात आपल्या कल्पनेनं संपूर्ण जगत निर्माण करणारी भगवती कृष्णवेणी माता आहे. तिला क्रिया करायची आवश्यकता नाही आहे. आता थोडासा विचार या समत्वाबद्दल आपण करूया. हे समत्व जे आहे हे समत्व साधकाकरता अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भगवद्गीताकार भगवान ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी हे समत्व फार आवर्जून सांगतात. जीवनामध्ये हे समत्व फार महत्वाचं आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी देव हेच सांगतात समत्वम योग उच्यते. समत्व हा खरा योग आहे. माझ्यापर्यंत पोहोचण्याचा पहिला खरा मार्ग जो आहे तो समत्व आहे. हे जे सगळं आहे हे सगळं तुम्ही समान माना. आणि हेच सगळ्यात अवघड आहे. भगवती कृष्णवेणी माता कशी आहे तर सगळ्यांच्या करता समान आहे. आपण पाणी पिण्याकरता गेलो की भगवती असं आपल्याला कधी विचारत नाही की तू भगवद्गीता म्हणणार आहेस का, तुला भगवद्गीता येते का. तू श्रीमंत आहेस की तू गरीब आहेस, तू राजा आहेस का तू रंक आहे, तू ब्राह्मण आहेस का तू शूद्र आहेस, विचार करत नाही. तू सज्जन आहे का दुर्जन आहेस. जो कोणी येईल त्याला ती पाणी देते. जो कोणी भक्त येईल त्याच्यावरती कृपा करते. कोण आहे बघत नाही. समम साक्षात पश्यती. भगवती तू कशी आहेस तू समत्वानं संपूर्ण जगताचं रक्षण करणारी आहेस. देव असं कधी म्हणत नाही तू दुर्जन आहेस, तू राक्षस आहेस, तुला हवेतला ऑक्सिजन मिळणार नाही, असं नाही म्हणत देव कधी. किंबहुना आपण असा विचार करूया की हवेमध्ये ऑक्सिजन कुठला आहे तो आपल्याला माहित कुठं आहे. परंतु देव म्हणतात तू काहीही काळजी करू नको, तू सगळी हवा आत ओढ. अरे मी बसलोय ना रे आत, ऑक्सिजन कुठला आहे तो मला माहिती आहे. मला जो पाहिजे तो ऑक्सिजन घेतो, तू बाकीची हवा सोडून दे बाहेर. सोपं आहे. आपल्याला जर असं सांगितलं की ऑक्सिजन फक्त ओढून घ्या, आपण नाही घेऊ शकत. हजारो वायू या हवेमध्ये आहेत. त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे. एवढ्या एवढ्या प्रमाणानं ऑक्सिजन आहे, एवढ्या एवढ्या प्रमाणानं नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे. सगळे वायू हवेमध्ये आहे. परंतु त्यातला जो ऑक्सिजन आहे तोच ऑक्सिजन फक्त देव ओढून घेतो. बाकीची सगळी हवा आपण बाहेर सोडून देतो का नाही. समत्वानं सगळ्यांचं रक्षण करणारी भगवती कृष्णवेणी माता. परंतु हे समत्व जे आहे हे समत्वच आपल्याला कळत नाही. आपण सदोदित वेगळ्याच नजरेनं सगळ्या लोकांच्याकडे बघतो. आपला कोण आहे, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. माझा पण बाब्या आहे, दुसराच पण बाब्याच आहे, ते पण मूलच आहे हो. परंतु असं नाही आपण करत कधी. आपला बाब्या. समत्वम योग उच्यते हा जर विचार आपण जर जीवनामध्ये केला तर निश्चित परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. समत्वाचं एक उदाहरण देत असताना भगवान दत्तात्रेयांनी सूर्याला गुरु करून घेतले. 24 गुरुतला एक गुरु सूर्य. तर या सूर्याकडून दत्तात्रेयांनी साधक अवस्थेमध्ये अवधूत अवस्थेमध्ये कोणता गुण घेतला तर सुभाषितकार वर्णन करतात की उदय सविता रक्त असत माने तथा संपत्तौच विपत्तौच समताम एकरूपता.
उदये सविता रक्ता, जेव्हा तो उदय होत असतो सूर्य, तेव्हा तो जसा दिसतो तसाच तो मावळताना पण दिसतो. की आता मी उदयाला यायला लागलोय, मी सुखात आहे म्हणून त्याचं एक वेगळं रूप, आणि मावळत असताना मी दुःखात आहे म्हणून एक वेगळं रूप, असं तो वेगळं रूप कधी दाखवत नाही. तो उदय असताना जसं त्याचं रूप असतं तसंच त्याचं रूप मावळताना असतं. तसं संपत्तौच विपत्तौच समताम एकरूपता. आपल्या संपत्तीमध्ये म्हणजे सुखामध्ये आणि विपत्ती म्हणजे दुःखामध्ये आपण एकसारखेच असायला पाहिजे, परंतु आपलं तसं नसतं. आज सेन्सेक्स 550 पॉईंट वर गेला की लगेच आपलं बोलणं म्हणजे आकाशाला हात लागल्यासारखं असतं. काय हसणं, काय बोलणं, एकदम मजा मजा गंमत. आणि दुसऱ्या दिवशी एक 500 पॉईंट सेन्सेक्स डाऊन येऊ दे की चेहरा कधी अगदी उंदरा एवढा बारका काळामिट्ट चेहरा. का तर सेन्सेक्स डाऊन आला. सेन्सेक्स वर गेला, रोज 10-10 मिनिटांना आपला चेहरा बदलतो. संपत्तौच विपत्तौच समताम एकरूपता. सुभाषितकार सांगतात की सुखात तुम्ही जसे दिसाल तसेच तुम्ही दुःखात पण असा. तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही येऊ देऊ नका, परंतु आपलं तसं होत नाही. ही जी समता आहे, ही समता दाखवण्याकरता दत्तात्रेयांनी पाण्याला गुरु करून घेतले. बघा तुम्ही, नदीकडे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता नदी सर्वांना पाणी देते. भगवती कृष्णवेणी माता सर्वांच्यावर प्रेमाने कृपा करते की नाही. हीच कृपा भगवती कृष्णवेणी मातेची आपल्याला प्राप्त व्हावी याकरता सांगतात, भगवती कृष्णवेणी माते, तू आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करणार आहेस, तुला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे, परंतु समर्थांना कनिष्ठांनी सांगावं असा प्रघात आहे पहिल्यापासून. म्हणून भगवती कृष्णवेणी माते, मी माझं मन जे आहे, माझं मन तुझ्या समोर मी मोकळं करतोय. भगवती कृष्णवेणी माते, तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते, जय शमित तृष्णे गुरुमते. पुढची अतिशय सुंदर लहरी महाराज सांगतात. स्वभूरूपेण त्वं सृजसि हरिधाम्ना वसिहरा, मनाहंसेन्द्राद्या विसृजसि विभूति स्वकलया, लयान्ते ते कुक्षिं विशति सकलं मंगलगते. नमः श्री कृष्णे ते, जय शमित तृष्णे गुरुमते. महाराज भगवतीला एक सुंदर विशेषण देतात. भगवती कशी आहे तर मंगल गती देणारी. हे मंगल गती म्हणजे काय आहे? भगवती कृष्णवेणी माता आपल्या भक्तांना मंगल गती देते. आपलं जीवन जे आहे हे जीवन मंगल करतेच, परंतु मृत्यू पण मंगल करते, मंगल गती देणारी. आपण सामान्य जीव म्हणून जर मेलो, आपल्याला मरण आलं तर हे दुःखद मरण आहे. एखादी व्यक्ती घरात निधन पावली की आपण त्याला भेटायला जातो, सगळे दुःखी चेहऱ्याने बसलेले असतात. बघा तुम्ही. परंतु हे संत जेव्हा जातात तेव्हा जात असताना लोक नाचतात, स्त्रिया फुगड्या घालतात, पुढे बँड वाजत असतो, भजन करत असतात. अशा भजनानं ते जातात. का तर त्यांनी परमेश्वराला प्राप्त करून घेतलेलं असतं. मंगल गती. वाडीमध्ये स्वामी महाराज गोकुलेंद्र सरस्वती म्हणून होते. 3-4 वर्षच झाली त्यांना देह ठेवून. अचानक हार्ट अटॅकनं त्यांचं निधन झालं. इतकी सुंदर त्यांची मिरवणूक निघाली होती. त्यावेळा मला कळलं की मंगल गती काय असते. त्यांच्या तिथून मिरवणूक निघाली त्यांच्या देहाची, असं सजवलं तर मस्तपैकी. पुढं सुवासिनी होत्या, त्यांना प्रत्येक ठिकाणी ओवाळत होत्या. कित्येक सुवासिनी स्त्रिया फुगड्या घालत होत्या, बँड वाजत होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप चाललेला होता. इतकी सुंदर, म्हणजे असं वाटावं की काय चाललंय. ह्यांचं जाणं असतं, हे जाणं सुद्धा असं मंगलकारक असतं. असं मंगलकारक आपलं जाणं व्हायला पाहिजे. भगवती कृष्णवेणी मातेची जर कृपा झाली तर का नाही असं मंगलकारक आपलं जाणं होईल. दुःखद निधन व्हायला नको आहे. आपल्याला जेव्हा जायचं आहे भगवंताला भेटण्याकरता जायचं आहे, तर इतकं मंगलकारक ते आपलं जाणं व्हायला पाहिजे, आनंददायक जाणं व्हायला पाहिजे. महाराजांचा, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचा
आराधना उत्सव वाडीमध्ये जन्माच्या उत्सवापेक्षा मोठा असतो. जन्माचा उत्सव फक्त संध्याकाळी श्रावण वद्य पंचमीला संध्याकाळी एक अर्धा तासभर असतो. परंतु आराधना उत्सव असतो तो 7 दिवस अगोदर चालू असतो. इतके मोठे मोठे कार्यक्रम असतात, गायनाचे कार्यक्रम असतात, रोज कीर्तन असतं, भजन, तर संपूर्ण 24 तास 7 दिवस दिगंबराचं नामस्मरण असतं. कित्येक लोक गुरुचरित्राचं पारायण करत असतात, दत्तमहात्म्याचं पारायण करत असतात, महाराजांच्या पादुकांच्या वर वैदिक लोक ऋग्वेदाचा अभिषेक करतात, संहितेचा. इतकं सुंदर असतं. आणि शेवटच्या आराधने दिवशी तर संपूर्ण गावभर महाराजांच्या फोटोची दिंडी असते. इतकी सुंदर, कारण त्यांचं जाणं जे असतं ते जाणं मंगलकारक असतं. त्यांचं येणं पण मंगलकारक असतं, त्यांचं जाणं पण मंगलकारक असतं. तसं भगवतीनं आपल्याला काय करावं, तर मंगलकारक गती प्राप्त करून द्यावी. मंगलकारक गती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भगवती कृष्णावेणी मातेचं आहे. म्हणून भगवतीला सांगतात, भगवती तू कशी आहेस, तर तू मंगल गती आहेस, मंगल गती देणार आहेस. भगवती कृष्णावेणी माते तूच काय करतेस, तर ब्रह्मदेव रूपानं या संपूर्ण जगताची रचना करतेस. स्वयंभूर ब्रह्मायम सृजसी हरिधामना वसीहरा. संपूर्ण जगत जे आहे हे जगत ब्रह्मदेव स्वरूपानं तूच निर्माण केलेस. आणि विष्णू स्वरूपानं तूच या जगाचं पालन पोषण करतेस. आणि महादेव स्वरूपानं या संपूर्ण जगताचा विनाश पण तूच करतेस. हे जगत येतं कुठून आणि हे जगत जातं कुठं. थोडासा विषय अवघड आहे, परंतु थोडंसं सोपं करून घेण्याचा मी प्रयत्न करतो. लयांते ते कुक्षिम असं म्हणतात महाराज. हे जे जग आहे हे जग तुझ्या कुशीमध्ये लय पावणार आहे. कसं एखादं मूल असतं, दिवसभर दंगा करतं, खोड्या करतं, इकडं पळ तिकडं पळ, आरडा ओरडा, संपूर्ण घर डोक्यावर घेतं. परंतु झोप येते तेव्हा आईच्या पदराखाली जाऊन झोपतं. कुठं आहे ते पण आपल्याला कळत नाही, आईनं पदराखाली घेतलेलं असतं. हे संपूर्ण जग जे आहे हे जग संपूर्ण नामरूपासहित तुझ्यामध्ये समावून जातं. आणि नंतर तुझ्यामधूनच संपूर्ण या जगताची उत्पत्ती होते. थोडासा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा की या उपनिषदांनी ह्याच्यावर खूप मोठा विचार केला. एवढी उपनिषद आहेत की हे जग निर्माण झालं कसं. असं म्हणतात की या पंच महाभूतांच्या पासून या संपूर्ण सृष्टीची रचना झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. परंतु ही पंचभूत भगवतीने कुठनं आणली, भगवंतानी कुठनं आणली. म्हणजे समजा एखादी वस्तू आपल्याला बनवायची आहे, वेदांतानं जे उदाहरण दिले तेच उदाहरण आपण इथं घेऊ. वेदांतानं काय उदाहरण घेतलंय की आपल्याला मातीची घागर करायची आहे, मातीचा घडा बनवायचा आहे. तर आपल्याला काय लागणार, तर पहिल्यांदा माती लागणार, नंतर पाणी लागणार, नंतर ते चाक लागणार, आणि तो करणारा माणूस पाहिजे, कुंभार. त्याशिवाय तो घडा बनत नाही. म्हणजे ती माती पाणी आहे हे त्याचं उपादान कारण आहे, आणि तो कुंभार जो आहे तो त्याचं निमित्त कारण आहे. भगवतीनं हे सृष्टी निर्माण करताना हे उपादान कारण आणलं कुठनं, कच्चा माल, रॉ मटेरियल. संपूर्ण उपनिषद याचाच विचार करताय. आपल्याला हे कळावं, आपल्या संपूर्ण जगताला हे कळावं याकरता नियतीनं म्हणजेच त्या परमेश्वरानं अशा प्राण्याला जन्माला घातले की त्या प्राण्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की भगवंतानी हे उपादान कारण आणलं कुठनं. कोण आहे तो, तर तो दत्तात्रयांच्या 24 गुरुतला एक गुरु आहे. त्याला गुरुनाम गुरु असं म्हणतो आपण. गुरूंचाही गुरु, ज्यांच्याकडून गुण घेऊन, ज्यांच्याकडून शिक्षा घेऊन
दत्तात्रय संपूर्ण जगताचे गुरु झाले. तो जो जीव आहे ते जीवाचं नाव आहे पूर्ण नाभी कोळी आहे. आपण 40% लागतात घरात आपण झाडून काढून टाकतो की नाही, परंतु तो जो जीव आहे तो जीव दत्तात्रयांचाही गुरु आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर दत्तात्रयाला असा कोणता गुण दिसला त्याच्यातून, त्याच्याकडून काय घेतलं दत्तात्रयांनी, तर त्या कोळ्याला बघितल्यानंतर साधक अवस्थेमध्ये लक्षात आलं की परमेश्वरानं हे जगत निर्माण केलं कसं. तर तो काय करतो, तो धागा आपल्या मुखातून काढतो, हे संपूर्ण घर बनवतो, त्यात इकडून तिकडं खेळतो आणि नंतर काय करतो, तो धागा येतो आपखून टाकतो. भगवतीनं ब्रह्मदेव रूपाने संपूर्ण जगत निर्माण केले. तिला उपादान कारण आणायची आवश्यकता नाही, ती स्वतःच उपादान कारण आहे. माऊलींनी सुंदर ओवी सांगितली आहे, तुम्हाला एका मिनिटात ते सगळं लक्षात येईल. माऊली म्हणतायत का बीजीची झाले तरू भांगाराची अलंकारू तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. हे संपूर्ण जो विस्तार दिसतोय हे विस्तार म्हणजेच भगवंत. असं एकही जागा नाही, असं एकही ठिकाण नाही, अशी एकही वस्तू नाही की ज्या ठिकाणी त्याचं अधिष्ठान नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी आपण असं म्हणतो. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादानं विचारलं की अरे कुठं आहे देव तुझा, तेव्हा प्रल्हादाने सांगितलं की तुमचा प्रश्नच चुकलाय, देव नाही आहे कुठं असं विचारलं. त्यांनी सांगितलं खांबात आहे काय, त्यांनी विचारलं खांबात आहे काय, म्हणून हाय म्हणले. पायरीत आहे म्हटलं तर पायरीत ना आले असते. त्यांनी फक्त बोट दाखवून विचारायचा अवकाश, म्हणजे ते काय खांबातच फक्त बसले नव्हते. त्यांनी जर म्हटलं असतं या पायरीत आहे का, तर ते पायरीत ना आले असते, दगडात ना आले असते. त्यांना यायचंच आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर भरून राहिलेला आहे. म्हणून माऊलीने अतिशय सुंदर ओवी सांगितली का बीजीची झाले तरू भांगाराची अलंकारू तैसा माझा एकाचा विस्तारू ते हे जग. हे जग जे आहे हे जग परमेश्वराचा विस्तार आहे. स्वतः मधून हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे आणि ही सगळी सृष्टी, हे संपूर्ण जगत आपल्यामध्ये ते घेणार आहे. लयांते ते कुक्षिम, हे संपूर्ण जगत भगवती कृष्णावेणी मातेच्या कुशीमध्ये जाऊन लपणार आहे, नाश होणार आहे आणि पुन्हा तिच्यामधून ते प्रगट होणार आहे. म्हणून महाराज भगवतीची प्रार्थना करत असताना सांगतात की ब्रह्मदेव तूच आहेस, विष्णू तूच आहेस, शंकर तूच आहेस, सगळं तूच आहेस. इतकंच नव्हे तर जे इंद्राधिक देव जे आहेत ते इंद्राधिक देव सुद्धा तुझ्या शक्तीतून निर्माण झालेले आहेत. हे सगळे तुझी शक्ती आहे. म्हणून लहानपणीपासून आपण एकमेकाला प्रश्न विचारतो. बघा तुम्ही की पहिल्यांदा अंड काय, पहिल्यांदा कोंबडी, आपण लहानपणापासून विचारतो की नाही सगळ्यांना. आपल्याला त्यावेळा प्रश्न पडायचा की काय बाबा खरोखर, मी जर अंड म्हटलं तर तो म्हणायचा कोंबडीशिवाय कसं अंड येईल, आणि मी जर म्हटलं कोंबडी तर लगेच तो म्हणायचा कोंबडी कशी अंड्याशिवाय येईल. अंड्या अगोदर काय कोंबडी अगोदर याच्या विचार करता करताच आपण इथंपर्यंत आलो. अजूनही त्याचं उत्तर कित्येकांना सापडत नाही. परंतु देवाने उत्तर देऊन ठेवलंय भगवद्गीतेमध्ये, बीजम माम सर्वभूतेषु विद्ये पार्थ सनातनम. संपूर्ण जगताचं बीज मी आहे. गुरुचरित्रकारांनी सांगितलं की हिरण्यवर्ण अंड निर्मिले, सोन्याच्या रंगाचं अंड पहिल्यांदा निर्माण झालं, त्यातून सगळं हे जग निर्माण झालं. अहो ते स्वतःच आहेत सगळं, आपल्यामधूनच हेळा मात्र सृष्टी रचिसी असं म्हटले आहे. ही संपूर्ण जगत ही त्यांचीच कल्पना आहे. त्यांच्या कल्पनेतून प्रत्यक्षात आपल्याला दिसणारं हे जग. ही सगळी व्यवस्था जी आहे ही व्यवस्था सगळी परमेश्वराची आहे, त्यानं केलेलं आहे हे सगळं. आपण असं म्हणायचं नाही की इथं हा डोंगर कसा, इथं ही दरी कशी, असं नाही. देवाने सांगितलं काय, माऊलींची ओवी आहे, पर्वते बैसकानं सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी, ही व्यवस्था माझी, ही देवाची व्यवस्था आहे. समुद्रानं कुठंपर्यंत यायचं, कितीही शक्ती आहे त्याची, परंतु तो
ती रेषा ओलांडून पुढे येत नाही, आणि तो रेषा ओलांडून पुढे आला की काय होतं ते आपण सुनामीच्या वेळा बघितलेलं आहे. संपूर्ण समुद्र आलेला नाही आहे, फक्त एक लाटच आली आहे, एक लाट आली आहे फक्त. त्या एका लाटेनं एवढा हाहाकार केला. समुद्रानं जर आपली रेषा जर ओलांडली तर काय होतं आपण बघितलंय. प्रचंड शक्तिमान आहे तो समुद्र, परंतु तो त्या रेषेपर्यंतच आहे. पर्वते बैसकानं सांडावे, पर्वतांनी जागा सोडायची नाही. का सोडायची नाही? कारण परमेश्वराने या पृथ्वीला बॅलेन्सिंग केले. 0 to 0 बॅलेन्सिंग म्हणतात त्याला. कारण पृथ्वी 1500 किलोमीटर ताशी वेगाने फिरते. याकरता बॅलेन्सिंग गरजेचं आहे. फिरणाऱ्या वस्तूला बॅलेन्सिंग करावं लागतं. हे बॅलेन्सिंग केलेलं आहे. कुठं खड्डा आहे पाहिजे आहे, कुठं चढ पाहिजे आहे. आपण काय करतो, रस्ता बांधायचा आहे, हायवे बांधायचा आहे, धरण बांधायचं आहे म्हणताना आपण काय करतो, ते डोंगर फोडून आणतो. आणि त्यामुळं काय होतंय, बॅलेन्सिंग बिघडतंय. आणि मग भूस्खलन, धरणीकंप, भूकंप वगैरे येतात. ते कशामुळे येतात? याकरता येतात. पृथ्वी काय करते की भूकंपानं ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ती बॅलेन्सिंग स्वतः करून घेते आणि पुन्हा फिरायला चालू करते. ही सगळी परमेश्वराची शक्ती आहे, परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आणि हा परमेश्वर म्हणजेच भगवती कृष्णावेणी माता आहे. महाराज सांगतात, भगवती कृष्णावेणी माते, एवढं तुझं सामर्थ्य आहे, एवढं तुझं सामर्थ्य आहे, वेळ घ्या सकाळी. तुझा जय जयकार असो. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. एक श्लोकाला आपण सुरुवात करूया आणि थांबूया. पुन्हा मी सांगेन पुढची कशी व्यवस्था आहे ती. तर महाराजांनी लहरी सांगितली, इहा पित्वं पापी प्रचय मला संक्षालन पटू डकात्मा भूरा भूरपि सुरगणाशापमिषतः स्वतंत्रे सन्मंत्रे सरित इह भूत्वा तव गता. नमः श्री कृष्णे ते जय शमित कृष्णे गुरुमते. सच्चिदानंद स्वरूप असणारी भगवती कृष्णावेणी माते, स्वतंत्रे सन्मंत्रे, तू स्वतंत्र आहेस आणि सगळ्या भक्तांना देण्याकरता तुझ्याकडे एक मंत्र आहे. पापी जनांच्या पातकांचा नाश करण्याकरता उदक रूपाने ज्यावेळी तू प्रगट झालीस, तेव्हा तुला भेटण्याची इच्छा या सगळ्या देवांना निर्माण झाली. ब्रह्मदेवांना असं वाटायला लागलं की कृष्णावेणी मातेला जाऊन भेटावं, विष्णूंना असं वाटायला लागलं कृष्णावेणी मातेला जाऊन भेटावं, शंकरांना असं वाटायला लागलं कृष्णावेणी मातेला जाऊन भेटावं. तेव्हा त्यांनी काय केलं तर ब्रह्मदेवाच्या ज्येष्ठ पत्नीच्या शापाचं निमित्त केलं आणि हे सगळ्यांनी काय केलं, नदीचं रूप धारण केलं आणि भगवती कृष्णावेणी माते तुला येऊन मिळालेल्या आहे. या ज्या सगळ्या नद्या आहेत, या सगळ्या नद्या म्हणजे हे एक एक देव आहे. आपल्याला दिसतं पाणी, परंतु ते पाणी नाही आहे, तर ह्या सगळ्या देवता आहेत. या देवतांनी भगवती कृष्णावेणी मातेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा या हेतून जलरूप धारण केलेलं आहे. थोडासा विचार आपल्याला करायचा. आपलं नदीकडे बघण्याचं, आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या नजरेनं नदीकडे बघतो आणि हे संत कुठल्या नजरेनं नदीकडे बघतात. या नद्या प्रत्यक्ष दर्शन देत आहेत स्वामी महाराजांना. नर्मदेनं प्रत्यक्ष दर्शन स्वामी महाराजांना दिलंय, कृष्णवेणी मातेनं प्रत्यक्ष दर्शन स्वामी महाराजांना दिलंय. आपल्याला झालेलं नाही, परंतु महाराजांना झालंय. महाराज सांगतायत आपल्याला. महाराजांचं वास्तव्य कर्नाटकामध्ये, म्हणजे साधारण दक्षिण भारतामध्ये असावं. चैत्र महिना, अधिक महिना आहे, साधारणपणे एप्रिल मे महिन्याचे दिवस, उन्हाळा भयंकर. आणि पौर्णिमा असल्यामुळं काय केलं, महाराजांनी क्षौर केलं आणि क्षौर करून स्नान करण्याकरता म्हणून नदीमध्ये गेले.
पिनाकिनी नावाची नदी, आणि त्या नदीच्या काठावर जाऊन नदीकडे बघितलं तर जरा सुद्धा थेंबर सुद्धा पाणी नाही. उन्हाळ्याचे दिवस तिथं नद्या तशा खोल नसतात. इथं वाडीला आलं तर केव्हाही आपल्याला पाणी बघायला मिळतं, परंतु तिथं तसं नाही. तिथं सगळं वाळवंट पडलेलं. बरोबर ती लोक होती, ती लोक म्हणाली, महाराज थांबा, आम्ही काय करतो, कुदळीनं उकरतो, खड्डा काढूया आणि खड्ड्यात जेवढं पाणी मिळेल त्यामध्ये तुमचं स्नान होऊन जाईल, परंतु त्याला थोडा वेळ लागेल. महाराजांनी फक्त बघितलं त्या नदीकडे करुणा दृष्टीने. प्रार्थना करतायत मनातल्या मनात की देवी क्षौर झालंय, आंघोळ कसं करू, पाणी नाही मिळालं तर माझी आंघोळ होईल कशी. फक्त बघितलं करुणा दृष्टीने त्या नदीकडे, प्रार्थना करतायत मनातल्या मनात. बस, आणि काय पाहिजे. एक भक्त आपल्या देवतेची प्रार्थना करतोय, देवाला पाहिजे काय यापेक्षा. भरा 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 पाणी वाढायला लागलं. बघता 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 कमरे एवढं पाणी झालं. महाराजांनी बुडी मारली. महाराज वर आले आणि नदीकडे बघून अतिशय दयाळूपणानं महाराजांनी इतकं प्रेम आणि त्या पिनाकिनीची त्या नदीची स्तुती करतायत महाराज की देवी किती कृपाळू आहेस तू, किती प्रेम आहे माझ्यावर तुझं. एवढ्या सगळ्या ज्या नद्या आहेत, या सगळ्या नद्या या जलरूप नाहीच आहेत. आपण पाणी म्हणून त्यांच्याकडे बघतो, परंतु या सगळ्या देवता आहेत. नर्मदा आहे, गंगा आहे, या सगळ्या नद्या. काय झालं तर ब्रह्मदेवानी एका मोठ्या यज्ञाला एका मोठ्या सुरुवात केली. सगळ्या देवतांना बोलवलेलं आहे, मोठ्याच्या मोठा मांडव घातलाय, सगळ्या सिंहासनावर सगळ्या देवता विराजमान झाले. त्या यज्ञाचा एक मुहूर्त सांगितलेला आहे. समजा एक 9:30 वाजताचा मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर यज्ञाला सुरुवात व्हायला पाहिजे. परंतु ब्रह्मदेवाला 2 पत्नी, गायत्री आणि सावित्री. सावित्री मोठी, गायत्री लहान. आणि ही जी सावित्री मी आवरून येते म्हणून जी गेली, ती यायलाच तयार नाही. नट्टाफट्टा, आता मेकअप म्हणतात तसा. आता आपण बघतो का नाही, मुहूर्त लग्नाचा कितीचा आहे, 11:30चा मुहूर्त आहे. 12 वाजले तरी अजून यायलाच तयार नाही. तो बँडवरनं, तो घोड्यावरनं तो नवरा वाजत यायला लागलाय आणि बायकोचं त्या 5-6 जणी मिळून त्याचा मेकअपवालीला बोलवायला लागतंय. आताशा त्या मुहूर्ताकडे लक्ष कोणाचं आहे, कोणाचंच लक्ष नाही. आणि ही पण जी गेली मेकअप करायला, ती गेली ती तिकडंच गेली. वेळ व्हायला लागला, मुहूर्त टळणार की काय. संपूर्ण जगताच्या कल्याणाकरता केलेला ब्रह्मदेवांचा यज्ञ आहे तो. आपल्या तुमच्या आमच्यासारखं सामान्य कर्म नाही आहे. वेळ जशी जशी व्हायला लागली, मुहूर्त टळतोय की काय असं वाटायला लागलं. म्हणून सगळ्या देवतांनी सांगितलं की ही जी गायत्री आहे, या गायत्रीला घ्या आणि यज्ञाला सुरुवात करा. आणि गायत्रीला घेतलं ब्रह्मदेवानी आणि यज्ञाचा संकल्प केला. आणि तेवढ्यात ही सावित्री आली. आणि सावित्रीनं बघितलं की माझा हक्क असताना ही गायत्रीला बसवून या ब्रह्मदेवानी यज्ञाला सुरुवात केली आहे म्हटल्यावर तिने ब्रह्मदेवाला तर शाप दिलाच, परंतु ज्या देवता उपस्थित होत्या यज्ञाला त्यांनी सगळ्यांनीच त्या गोष्टीला पाठिंबा दिल्यामुळं या सगळ्या देवतांना शाप दिला की तुम्ही जडरूप व्हाल. जडरूप व्हाल म्हणून शाप दिल्याबरोबर या देवतांना इतका आनंद झाला की त्यांनी त्याचीच वाट बघायला लागले ते निमित्त फक्त झाले. आणि हे निमित्त घेतलं आणि प्रत्येकाने एक एक नद्याचं रूप धारण केलं आणि भगवती कृष्णावेणी मातेला येऊन संगम केला. आणि त्या पाण्याचा भगवती कृष्णावेणी मातेच्या पवित्र जलाला स्पर्श झाल्याबरोबर या सगळ्या देवता त्या शापातून उद्धरून गेल्या. देवतांना सुद्धा त्यांच्या शापातून उद्धार करण्याची शक्ती भगवती कृष्णावेणी मातेची आहे. तर आपण सामान्य, आपला उद्धार का भगवती कृष्णावेणी माता करणार नाही. या सगळ्या नद्या, या सगळ्या देवता नद्यांचं रूप घेऊन जर भगवती कृष्णावेणी मातेला मिळून जर आपला उद्धार करून घेत असतील तर आपण का उद्धार करून घेऊ नये. का भगवती कृष्णावेणी मातेकडं आपण आपलं मन मोकळं करू नये. जर आपण भगवती कृष्णावेणी मातेची कृपा संपादन करून घेतली तर भगवतीच्या सामर्थ्यासमोर आपली पापक्ती काय असणार आहे, महाराज पुढे वर्णन करणार आहेत.
आपण ते सगळं बघायचंच आहे हळूहळू. परंतु आज सहजगत्या माझं आणि विवेक बुवांचं बोलणं झालं. विवेक बुवांनी सांगितलं मला की हे लोकांच्यापर्यंत जाऊ दे, भगवती कृष्णवेणी मातेचं सामर्थ्य, भगवती कृष्णवेणी मातेची शक्ती, महात्म्य सगळ्या समाजाला कळायला पाहिजे. किती कळवळून तळमळीनं अत्यंत कृपाळूपणानं महाराजांनी हा कृष्णा लहरी ग्रंथ केलाय. ग्रंथ छोटासा जरी असला तरी गर्भितार्थ किती महत्वाचा आहे. आपल्याला आपल्या पापांची जाणीव कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि ती पापांची जाणीव जर आपल्याला झाली तरच त्या पापातून सुटण्याकरता आपण प्रयत्न करू. जर संपूर्ण आयुष्यभर आपण पापी आहे हे जर आपल्याला कळलंच नाही तर आपण पापातून सुटण्याकरता प्रयत्न करणार कसा. म्हणून महाराज प्रत्येक अर्थाची एक सुंदर 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 लहरी सांगून भगवती कृष्णवेणी मातेचं सामर्थ्य पण सांगतायत आणि आपण कुठल्या स्थितीत आहेत ते पण सांगतायत. 10 दिवस झाले. मला असं वाटत होतं की या 10 दिवसामध्ये हा सगळा विषय पूर्ण होईल, परंतु नाही होत आहे. आता 38 श्लोक झालेले आहेत. हा 38वा श्लोक सुद्धा अर्धाच झाला. परंतु उद्या आणि परवा असं 2 दिवस आपल्याला ही सेवा थांबवायची आहे. कारण उद्या कुलकर्णी बुवांचं कीर्तन आणि परवा दिवशी वामरकर काकांचं प्रवचन आहे. आणि पुन्हा सोमवारी, श्रावण सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजता हा विषय आपण पुढं बघायचा आहे. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपण चिंतन ह्याच्यावर करूया. महाराजांनी पुढं अजून खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून भगवती कृष्णवेणी मातेचं यज्ञाबरोबर महाराजांनी तुलना केली आहे. आता मी फक्त तुम्हाला कायिक वाचिक मानसिक पापं सांगितली. ते कायिक वाचिक मानसिक पापांच्यावर महाराज प्रायश्चित्त सांगतायत. कुठली कुठली प्रायश्चित्त घ्यायची आहेत. अजून खूप मोठा विषय आहे. महाराजांना अजून काही आपल्याला सांगायचं आहे. ह्याच्यावर थोडंसं चिंतन आपण सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये करूया. आणि त्यानंतर बुधवार आणि गुरुवार बुवांनी मला सांगितलंय की वाडीचं महात्म्य, महाराज इथं कसे आले, इथं काय काय घटना घडल्या, पादुका कशा स्थापन केल्या, आमचे जे पूर्वज भैरम भट म्हणून होते त्यांनी पादुका त्यांना कशा मिळाल्या, त्यांनी काय केलं, कोणती तपश्चर्या त्यांनी केली, आणि थोडं वाडीबद्दलचं रोजची उपासना पद्धत वाडीची कशी आहे हे थोडंसं सांगा म्हणून बुवांनी मला सांगितलं. त्याप्रमाणे बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसामध्ये हे वाडीचं महात्म्य आणि थोडंसं आजूबाजूचं वाडीच्या सगळंच थोडंसं सांगायचं असा विचार केला आहे. तर सोमवारी आपण संध्याकाळी 5:30 वाजता कृष्णालहरीचा पुढचा विचार, कृष्णालहरीचं पुढचं चिंतन आपण बघूया. आजपर्यंत आजचा हा 10वा भाग आहे. परंतु 1 भागापासून 9 भागापर्यंत ज्यांचं कोणाचं चुकलं असेल, 10 आज 10वा आहे. आजचा पण तर उद्या आजचा भाग उद्या यूट्यूबवर येईल. परंतु 1 ते 9 भाग यूट्यूबवर आलेले आहेत. तर विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनेलवर हे सगळे भाग उपलब्ध आहेत. आपण ऐका, आपण विचार करा, चिंतन करा. मलाही थोडंसं तुम्ही कमेंट करून सांगा. त्याच्यावर अजून आपण बोलूया. बोलण्यासारखा विषय खूप आहे. कारण महाराजांची योगी अवस्था आहे. ते योगी अवस्थेमध्ये जाऊन तर आपण सांगू शकणार नाही. मी काही योगी नाही आहे, महाराज योगी आहेत, महाराज अधिकारी आहेत. मी तुमच्यासारखाच एक सामान्य महाराजांचा साधक आहे, भक्त आहे. तर माझ्या बुद्धीला जेवढं कळेल तेवढं चिंतनामध्ये मी घेईन. तुम्हालाही काही वेगळं तुमच्या साधनेतून तुम्हाला काही वेगळा एखादा अर्थ त्यातून निघू शकेल. आपण सगळेच भगवत भक्त आहात. आपल्यालाही एखादा जर त्यामध्ये पॉईंट जर लक्षात आला तर तोही आपण मला सांगा, तोही आपण इथं विचारामध्ये घेऊया. आपण सगळेजण मिळून याच्यावर चिंतन करूया. इथं वाडीला विश्राम द्यावा लागतोय म्हणून आपण आज या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा सोमवारी संध्याकाळी 5:30 वाजता या ठिकाणी जमूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवती श्री कृष्णा वेणी माता की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
सगळ्यांनी श्लोक म्हणूया आणि देवीची आरती करूया. मला तारी गंगे, मला तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपथगे, सकल भय भंगे त्रिपदगे. नम श्री कृष्णे ते, नमः श्री कृष्णे ते. जय शमित तृष्णे गुरुमते, जय शमित कृष्णे गुरुमते. मला तारी गंगे, मला तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपथगे, सकल भय भंगे त्रिपदगे. नम श्री कृष्णे ते, नमः श्री कृष्णे ते. जय शमित तृष्णे गुरुमते, जय शमित कृष्णे गुरुमते. मला तारी गंगे, मला तारी गंगे, सकल भय भंगे त्रिपथगे, सकल भय भंगे त्रिपदगे. नम श्री कृष्णे ते, नमः श्री कृष्णे ते. जय शमित तृष्णे गुरुमते, जय शमित कृष्णे गुरुमते. भगवती कृष्णा वेणी माता की जय. आरती ओवाळू श्री कृष्णे, तुझला वारित तृष्णे. आरती ओवाळू जी पातक वार्ता नच उरवी, सेवक कामा पुरवी त्रिभुवनी सत्कीर्ती. जी मिरवी भजता दैन्या नुरवी, बरवी गती देजी. श्री कृष्णे तुची परिहृत तृष्णे. आरती ओवाळू जीच्या उभय तटी, अपरिमित तीर्थे असती शस्त. स्नाने पाने जी पुनीत, करीती ऐसी मात व्यासे वर्णियली. श्री कृष्णे तुची प्रशमित तृष्णे. आरती ओवाळू अपार तव महिमा नच सीमा. लागे ती तू परमा, पुरविसी निज कामा. निज नामा घेता देसी धामा, म्हणूनी वासुदेव. श्री कृष्णे तुझला प्रार्थी अनुष्णे. आरती ओवाळू श्री कृष्णे, तुझला वारित तृष्णे. आरती ओवाळू, आरती ओवाळू, आरती ओवाळू. भगवती कृष्णा वेणी माता की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. आज दुसरं सत्र सोमवार ते शुक्रवारचं पूर्ण होत आहे आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे उद्या शनिवारी कळव्याचे कुलकर्णी बुवा राजेश बुवा कुलकर्णी यांची कीर्तन सेवा होईल आणि रविवारी गुरुभक्त आदरणीय वामोरकर काका यांची प्रवचन सेवा ठाण्यातून सादर केली जाईल महाराजांच्या चरणी. आणि सोमवारपासून पुन्हा गुरुजी चोपदार पुजारी गुरुजी आपल्यापुढे कृष्णा लहरीच्या वरती निरूपण करतील. आज फक्त 38 श्लोक आत्तापर्यंत पूर्ण झालेत. 7:05ला उपासना असल्यामुळे फक्त वेळेचं बंधन आहे, त्याबद्दल क्षमा याचना. नाहीतर वेळेचं कुठलंच बंधन राहिलं नसतं.
त्यांनी आणि 7-7:30पर्यंत केलं असतं तरी चाललं असतं, पण 7:05 त्यांनाही पुढची काही कामं व्यवधानं आणि 7:05 ते 7:15 आपली नित्य उपासना असल्यामुळे नाईलाजानं थांबावं लागतं. एक 15 मिनटं पुढं केलं तरी चालेल असं त्यांना सांगितलं आहे. तर कृपा करून आपला माझ्यावरती राग असू नये एवढीच फक्त आपल्याला विनंती. त्यांना मी मोकळेपणाने 6:45पर्यंत करा असं पण सांगितलं आहे, परंतु वेळेची मर्यादा ते स्वतःहून पाळत असल्यामुळे 38 श्लोक आत्तापर्यंत झालेले आहेत. आता उरलेले जे 15 श्लोक आहेत ते आपल्याला सोमवारपासून ऐकायचे आहेत. मग आपल्याला वाडीचं महात्म्य पुन्हा त्यांच्याच मुखातून आपल्याला ऐकायचं आहे. तर आपण अधिकाधिक संख्येने असेच उपस्थित राहून चोपदार गुरुजींच्याकडून, पुजारी गुरुजींच्याकडून वाडीचं महात्म्य आपण अवश्य श्रवण करूया. एक छोटंसं निवेदन करण्यासाठी फक्त आलो होतो की आज शुक्रवार आहे. आज गुरुजींच्या निरूपणातला अल्पविराम एक आहे, परंतु आपला जो ब्रॉडकास्ट लिस्ट नंबर आहे 9403356270 या नंबरवरती काही दत्तभक्तांनी, गुरुभक्तांनी काही मेसेजद्वारे आमच्यापर्यंत असा एक माझ्यापर्यंत असा संदेश पोचवला आहे की आम्हाला गुरुजींचं श्रवण निरूपण आम्हाला खूप आवडतं आहे. त्यांच्या चरणी आम्हाला काहीतरी दत्त महाराजांच्या सेवेसाठी त्यांना आम्हाला काहीतरी दक्षिणा द्यायची इच्छा आहे. तर आम्ही ते कसं देऊ शकतो, त्यांचं बँक डिटेल्स किंवा अन्य आम्हाला ऑनलाईन जर काही द्यायचं असेल तर आम्ही काय करावं, असे काही जणांनी प्रश्न विचारलेत. त्याच्यावरती आम्ही यथायोग्य विचार करतो. गुरुजींची जर अनुकूलता असेल त्या गोष्टीला तर त्यांनी जर आम्हाला त्यांचं बँक डिटेल्स देण्याला हरकत नाही असं सांगितलं तर आम्ही ते निश्चित आपल्याला ब्रॉडकास्ट लिस्टवरनं पोचवू. पण त्याचं सार्वजनिक कमेंटमध्ये किंवा सरसकट ब्रॉडकास्ट लिस्टवरती पाठवणार नाही. सध्या ऑनलाईन काय काय केस चालू आहेत आपल्या सगळ्यांना होतात, काय काय गोष्टी घडतात विचित्र आपल्याला माहिती आहेत. ज्यांना कोणाला खरोखर असं आतून वाटतं आहे की गुरुजींना काहीतरी दक्षिणा आपल्याला द्यायची आहे श्रवणाची, हे कंपल्शन नाही. काही जणांनी सुचवलं आहे म्हणून फक्त आपल्यापुढे मी एक मीडियम म्हणून फक्त मध्ये बोलतो आहे. जर कोणाला अशी आतून इच्छा असेल तर त्यांनी अवश्य आपला जो ब्रॉडकास्टचा जो नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करावा आणि त्याच्यावरती सांगावं की आम्हाला यथामती यथाशक्ती ती काय दक्षिणाचं स्वरूप काय आहे हा विषय महत्त्वाचा असत नाही, त्यातला भाव फार महत्त्वाचा असतो. तुम्हाला जे काही मनापासून इच्छा असेल तर ते तुम्ही तिथे मेन्शन करा, सांगा. तिथे नसेल तर श्रीपाद श्रीवल्लभ ह्या आपल्या फेसबुक पेजचं जे इनबॉक्स आहे ती जरा सुटसुटीत पद्धत राहील, कारण सगळ्यांनीच ब्रॉडकास्ट लिस्टवर करायची आवश्यकता नाही. जे इथे ऐकतायत 100-90-100 जण आहेत, तर मी तर अशी विनंती करतो उलटी की ब्रॉडकास्ट लिस्टवर सांगण्यापेक्षा तुम्ही इथे जो तुम्ही ह्या श्रीपाद श्रीवल्लभ पेजवरती मेसेज म्हणून जरा सर्च करा. त्या मेसेजमध्ये इनबॉक्स आहे श्रीपाद श्रीवल्लभ. ज्यांना शक्य आहे त्यांना लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. जे वयोवृद्ध आहेत 50-60चे त्यांना कळलं नाही तर त्यांनी आपल्या घरातल्या मुलांना विचारा की या पेजचं इनबॉक्स कुठे आहे. त्या इनबॉक्समध्ये जा आणि जस्ट एक मेसेज करा की आम्हालाही गुरुजींना काहीतरी दक्षिणा स्वरूप द्यायचं आहे. तर ते 1 to 1 मलाच डायरेक्ट श्रीपाद श्रीवल्लभ पेजचं मला लगेच वाचता येईल. म्हणजे ब्रॉडकास्ट लिस्ट चा नंबर सांभाळणाऱ्या लोकांना त्याचा निराळा उपद्व्याप होणार नाही की ते नंबर तुमचे मेसेज तिथे जातील, ते मला कळवतील, मग मी त्या गुरुजींच्याकडनं घेऊन त्यांना कळवेल आणि ते तुम्हाला कळवतील. तर तो मधला व्याप आपण वाचूया. श्रीपाद श्रीवल्लभ या फेसबुक पेजच्या इनबॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करून कळवा, म्हणजे मला 1 to 1 कळेल. तुम्ही जे इच्छुक आहात, जे इच्छुक असतील त्यांनी मला कळवा, म्हणजे मी गुरुजींच्या अनुकूलतेप्रमाणे त्यांच्याकडे आपण ते पुढची कार्यवाही करूया. याचं कुठलंही कंपल्शन नाही. असंच काही जणांनी कीर्तनकारांना, राजेश बुवांना पण आम्हाला काही द्यायचं आहे असं सांगितलं होतं. तर त्यांचीच जर अनुकूलता असेल तर तुम्ही तिथे ब्रॉडकास्ट लिस्टवर किंवा इथे श्रीपाद श्रीवल्लभ पेजवर नक्की कळवा. जे शेवटी आपण अशी लोक आहोत की सगळी कृतज्ञता व्यक्त करत असतो. एखादं नाटक, सिनेमा आपण कुठे गेलो तर 50-100 रुपये आपले कसे खर्च होतात आपल्याला कळत नसतं. पण इथे कुठली व्यावसायिकता नाही आहे. आपण हे श्रद्धेनं करतोय, परंतु कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या सर्वांची एक भावना असते. किती देतो याला महत्त्व नसतं. कोणी ना काही ना काहीतरी श्रद्धेने देऊ इच्छित असतो. श्रावणासारखा पवित्र महिना आहे, श्रवण आपण केलेलं असतं, काही ना काहीतरी द्यायची आतून इच्छा होत असते. कळवण्याचा मार्ग कळत नसतो आपल्याला, कसं द्यायचं हे कळत नसतं. जे इच्छुक असतील, मग ते राजेश बुवा असतील किंवा आमचे गुरुजी असतील, चोपदार पुजारी असतील, तर मला इथे श्रीपाद श्रीवल्लभच्या कमेंटमध्ये कृपा करून लिहू नका. इनबॉक्समध्ये मला पर्सनली कळवा, म्हणजे मी जे मला इनबॉक्समध्ये कळवतील श्रीपाद श्रीवल्लभ पेजच्या, त्यांची मी दखल घेऊन त्यांना गुरुजींचं डिटेल्स नक्की पाठवेल. खूप खूप धन्यवाद. उद्या 5:30 वाजता, उद्याची वेळ काय आहे मला आत्ता नेमकी माहीत नाही, 4:30 की 5:30 त्याचं पोस्टर आपल्याला नक्की पोचतं केलं जाईल. खूप खूप धन्यवाद.